आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मांगले येथे महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा। डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष। वर्षानुवर्षांची समृद्ध परंपरा लाभलेला महाराष्ट्रीयन बेंदूर उत्सव मांगले येथे अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि तरुणांच्या प्रचंड जल्लोषात साजरा करण्यात आला। दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने सणाचा आनंद द्विगुणित झाला होता। डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईमुळे संपूर्ण गावाला एखाद्या भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। सणानिमित्त शेतकऱ्यांनी सकाळीच आपल्या लाडक्या सर्जाराजाला नदी ओढ्यावर नेऊन न्हाऊमाको घातले। बैलांची शिंगे आकर्षक रंगांनी सजवून अंगावर नक्षीदार नवीन झुली आणि गळ्यात घुंगरांच्या माळा घालून त्यांना आकर्षक रूप देण्यात आले। घरोघरी महिलांनी बैलजोड्यांचे औक्षण करून पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला आणि कृषी संस्कृतीतील या मुख्य घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। दुपारी गावातील मुख्य प्रवेशद्वारापासून सनई चौघड यांच्या आणि डीजेच्या कडकडाटात मिरवणुकीला दणक्यात सुरुवात झाली। या मिरवणुकीत शिराळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून आलेली तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। वाद्यांच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणांमुळे परिसर दुमदुमत होता आणि या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रसिद्ध हरण्या आणि मथुरा बैल। या बैलजोडीला पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती। बस स्टँड परिसरात विविध मेवा मिठाई, खेळण्यांचे स्टॉल्स, भव्य पाळणे आणि जम्पिंग जॅक उभारण्यात आले होते। लहान मुलांनी या खेळण्यावर आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे परिसराला जत्रेची रंगत आली होती। महाडिक युवा शक्ती व पंचायत समिती सदस्य मोहन पाटील यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या बैलजोड्यांच्या मालकांचा झाड व फेटा देऊन गौरव करण्यात आला। या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य विराजा नाईक, अभिजित पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सम्राट नलवडे, माजी उपसरपंच संजय जमदाडे, विश्वास कारखानाचे संचालक दत्तात्रय पाटील, वारणा साखर कारखानाचे संचालक विजय पाटील यांच्यासह भागातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना सणाच्या शुभेच्छा दिल्या। उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जम्माजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यामध्ये एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, 5 PI, 4 वाहतूक शाखा कर्मचारी आणि एकूण 48 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा दिवसभर कार्यरत होता। पोलिसांच्या चोख नियोजनामुळे बेंदूर उत्सव अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बेंदूर सण हा मांगले गावामध्ये साजरा केला जातो आणि आज लाखोंच्या उपस्थितीमध्ये मांगले गावामध्ये बेंदूर सण हा साजरा करण्यात आला। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मांगले गावामध्ये हा सण साजरा केला। आपण जर पाहिलं तर 32 शिराळ्यानंतर सगळ्यात मोठा जो पश्चिम महाराष्ट्रात बेंदूर सण म्हणून जो साजरा केला जातो तो या मांगले गावामध्ये साजरा केला जातो आणि अतिशय चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये, अगदी शांततापूर्ण वातावरणामध्ये आजचा हा बेंदूर सण उत्साहात पार पडलेला आहे। यासाठी पंचकृषीतील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही तरुण युवा वर्ग होता तो युवा वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात या मांगले गावामध्ये आज जमा झालेला होता आणि या मांगले गावचं एक वैशिष्ट्य आहे की या सणाच्या निमित्तानं पारंपरिक जो काही आपला बैलांचा जो सण आहे तो बैलांचा सण साजरा केला जातो। बैलाला इथं फार मोठ्या प्रमाणात मानलं जातं आणि गावचं ग्रामदैवत जे आहे ते मंगलनाथ असल्यामुळं त्या मंगलनाथाचं प्रतीक म्हणून जे आपलं जे बैल आहे त्या बैलाची या ठिकाणी मनोभावे पूजा केली जाते आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून संपूर्ण मांगले गावामधून बैलांची मिरवणूक काढली जाते। ती मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी युवक जमलेले असतात आणि अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आजचा हा सण साजरा करण्यात आलेला आहे। मांगले गावाला शेकडो वर्षापासूनची बेंदूर उत्सवाची परंपरा आहे आणि बऱ्याच वर्षापासून पारंपरिक सर्व शेतकरी पारंपरिक पद्धतीने आपल्या जनावरांच्या बैलावर त्यांची श्रद्धा असते। बैलाकडे शेती केली जाते, त्यामुळं प्रत्येक घराघरात जनावरांचं आज बेंद्रा दिवशी प्रत्येक घराघरात जनावरांचं पूजन केलं जातं। त्यांचं पूजन करून बैलांची मिरवणूक काढली जाते आणि ह्या परंपरेला एक बऱ्याच वर्षाची गेले 300-400 वर्षापासूनची त्या मांगले गावाला बैल पोहायची किंवा बेंदूर उत्सवाची परंपरा आहे आणि सालाबादप्रमाणे याही वेळेला अगदी अभूतपूर्व उत्साहात मांगले गावातील बेंदूर उत्साहात सण साजरा केला गावातील लोकांनी।